राज्यामध्ये हिंदी सक्तीवरनं एकीकडे राज्यकर्ते भिडले असताना दुसरीकडे मात्र प्राथमिक शिक्षणासाठी आदिवासी विद्यार्थ्यांना जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याचं विदारक चित्र समोर आलंय। अक्कलकुवा तालुक्यातील केलखाडी पाड्यातील विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत जायला रस्ताच नाही, त्यामुळे डोंगर दऱ्यातनं पायपीट करत त्यांना जावं लागतंय। या झाडाच्या पुलावरनं होणाऱ्या धोकादायक शिक्षणाच्या प्रवासाचा हा विशेष वृत्तांत बघूया। आदिवासी भागातला हा रस्ता आहे, डोंगर दऱ्यातनं पायपीट करावी लागतेय सर्वसामान्यांना देखील आणि शालेय विद्यार्थ्यांना देखील। अक्कलकुवा तालुक्यातल्या केलखाडी पाड्यातील विद्यार्थ्यांना आणि सर्वसामान्यांना एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी डोंगर दऱ्यातनं माती आणि दगडातनं वाट काढत जावं लागतंय। हा रोजचा प्रवास विद्यार्थ्यांचा देखील डोंगर दऱ्यातनं त्यांना पायपीट करावी लागतेय। झाडाच्या एका पुलावरनं होणाऱ्या या धोकादायक प्रवासाची ही काही दृश्य आहेत। चिखल आहे, माती आहे, दगड आहेत आणि याच सगळ्या रस्त्यातनं वाट काढत हे विद्यार्थी शाळेमध्ये जात आहेत। नदीवरती पूल नाहीये, त्यामुळे ही विद्यार्थ्यांची रोजची कसरत होतीये।